आजच्या व्हिडिओत आपण पाहणार आहोत 10 वर्षापासूनचे चेहऱ्यावरील काळे डाग कसे गेले. एका गृहिणीची सत्यकथा. आयुर्वेदिक स्किन ट्रान्सफॉर्मेशन पाहणार आहोत. नमस्कार मित्रांनो, आरुष आयुर्वेदमध्ये तुमचे स्वागत आहे. आपण नेहमी विचार करतो की चेहऱ्यावरची चमक वाढवण्यासाठी महागड्या ट्रीटमेंटची गरज असते. पण आज मी तुम्हाला एका अशा महिलेची गोष्ट सांगणार आहे ज्यांनी 10 वर्ष आपल्या त्वचेच्या समस्येसाठी लाखो रुपये खर्च केले, पण त्यांना यश मिळालं नाही. शेवटी आयुर्वेदाने त्यांचा चेहरा कसा बदलला हे आज आपण पाहणार आहोत. हा व्हिडिओ तुमच्यासाठी गेम चेंजर ठरू शकतो, कारण यात मी फक्त त्यांची गोष्ट नाही तर त्यांनी वापरलेले खास आयुर्वेदिक फॉर्म्युलेसुद्धा सांगणार आहे. तर पाहूयात त्यांची समस्या काय होती. तर एक मनीषा नावाची रुग्ण, वय 38 वर्षे, त्या एक गृहिणी आहेत. गेल्या 10 वर्षापासून त्यांच्या गालावर आणि कपाळावर मोठे काळे डाग, ज्याला आपण मिलाझ्मा किंवा वांग म्हणतो, ते होते. त्यांनी अनेक नामांकित ब्रँड्सची स्किन लाईटनिंग क्रीम्स वापरली. जोपर्यंत त्या क्रीम्स लावत होत्या तोपर्यंत चेहरा उजळायचा, पण क्रीम सोडली की डाग पुन्हा गडद व्हायचे. यामुळे त्या मानसिकदृष्ट्या खूप खचल्या होत्या. पाहूयात त्यांचे आयुर्वेदाचे निदान काय होते, मूळ कारण काय होते. जेव्हा मनीषाने माझ्याशी चर्चा केली तेव्हा आम्ही त्यांचे नाडी परीक्षण आणि जीवनशैली तपासली. आम्हाला 3 मुख्य गोष्टी सापडल्या. पहिलं म्हणजे अतिउष्णता. त्यांच्या शरीरात उष्णता वाढली होती. दुसरं कारण होतं बद्धकोष्ठता, म्हणजे कॉन्स्टिपेशन, म्हणजे त्यांचं पोट साफ होत नव्हतं, ज्यामुळे रक्तामध्ये अशुद्धी साठली होती. तिसरं होतं मानसिक ताण. त्या खूप विचार करायच्या, त्यामुळे त्यांच्या शरीरातील हार्मोन्स बिघडले होते. आयुर्वेद म्हणतो, जोपर्यंत तुम्ही आतून शुद्ध होत नाही तोपर्यंत त्वचा बाहेरून चमकणार नाही. तर मी दिलेले 3 मुख्य आयुर्वेदिक उपचार पाहूयात. आम्ही त्यांना 3 टप्प्यात उपचार दिले. ते तुम्हीही घरी करू शकता. पहिलं म्हणजे रक्तशुद्धीकरण, म्हणजे ब्लड डेटॉक्स. त्यांना रोज सकाळी रिकाम्या पोटी मंजिष्ठा आणि सारिवा यांचा काढा घेण्यास सांगितला. त्यामुळे त्यांच्या रक्तातील उष्णता कमी झाली. दुसरं म्हणजे खास आयुर्वेदिक उपटन, म्हणजे एक्सटर्नल फेस पॅक. त्यांना रासायनिक फेस वॉश पूर्णपणे बंद करायला लावला. त्याऐवजी 1 चमचा चंदन पावडर, अर्धा चमचा मंजिष्ठा पावडर आणि कच्चे दूध यांचा लेप त्या रोज 20 मिनिटे लावू लागल्या. आणि तिसरं म्हणजे नाभीपुरण. हे सिक्रेट टिप आहे. रात्री झोपताना नाभीमध्ये म्हणजे बेंबीत 2 थेंब साजूक तूप टाकण्यास सांगितले. त्यामुळे त्यांच्या त्वचेचा कोरडेपणा गेला आणि एक नैसर्गिक चमक येऊ लागली. आणि शेवटी त्यांच्यामध्ये झालेले बदल पाहूयात. मनीषांनी हे उपाय सलग 90 दिवस केले. पहिल्या महिन्यात फरक थोडा कमी होता, पण दुसऱ्या महिन्यापासून त्यांचे डाग फिकट होऊ लागले. आज 90 दिवसानंतर त्यांचा चेहरा 90% स्वच्छ झाला आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे कोणताही महागडा उपचार न घेता. हे आहे आयुर्वेदाचे सामर्थ्य. तर यावरून मला एक संदेश द्यावा असं वाटतो. जर तुम्हीही अशाच समस्येतून जात असाल तर निराश होऊ नका. तुमची त्वचा दुरुस्त करण्याची ताकद तुमच्या स्वयंपाकघरात किंवा आयुर्वेदात आहे. मनीषांनी जे उपाय केले तेच आज मी तुम्हाला सांगितले आहेत. तुम्हाला ही केस स्टडी कशी वाटली? तुमच्याही काही समस्या असतील तर कमेंट्समध्ये नक्की सांगा. मी त्यावर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन. आरोग्याशी संबंधित अशाच माहितीसाठी आरुष आयुर्वेदा चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.